नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्राला बैलगाडी शौकीनांना एका मैदानाची आतुरता लागून असते, ते म्हणजे पुसेगावकरांचं हिंद केसरी मैदान। जसं क्रिकेट प्रेमींना वर्ल्ड कपची उत्सुकता लागून राहिलेली असते, भारत पाकिस्तान मॅचची उत्सुकता लागून राहिलेली असते, तशी जे महाराष्ट्रातील बैलगाडी शौकीन आहेत, बैलगाडी प्रेमी आहेत, बैलगाडी मालक आहेत, बैलगाडी चाहते आहेत, या सर्वांना एका बैलगाडी शर्यतीची, बैलगाडी मैदानाची उत्सुकता लागून राहते, ते म्हणजे पुसेगाव वर्गाचं मैदान, हिंद केसरी मैदान। तर मित्रांनो, 2025चं हे हिंद केसरी मैदान 16 डिसेंबर 2025 रोजी भव्य दिव्य असं हे भरत आहे। तर या मैदानाचे हे मैदान कसं होणार आहे हे थोडक्यात देखील पाहणार आहे, आणि ह्या मैदानातील प्रमुख पैरे काय असणार आहेत याची माहिती देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भव्य दिव्य सेवागिरी यात्रेच्या निमित्त हे भव्य दिव्य हिंद केसरी मैदानाचं हे मैदान भरत असतं, आणि त्याची तारीख आहे 16 डिसेंबर 2025 रोजी। तर या मैदानाला पाहायला गेलं तर 1200 गाड्यांची नोंद घेण्यात येणार आहे। 1202 पर्यंत या गाड्या नोंद केल्या जाणार आहेत। तर 7 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत याची ऑनलाईन नोंद देखील राहणार आहे अशी माहिती समजत आहे। तर मित्रांनो, जे बैलगाडी मालक लवकर पटपटकन गाड्या नोंद करून या असं आव्हान देखील ऑनलाईन पद्धतीने नोंदणी देखील करण्यात येत आहे अशी माहिती या ठिकाणी कळत आहे। मित्रांनो, लवकर पटकन तुम्ही गाड्या नोंद करून घ्या। तर या मैदानातील प्रमुख नंदीचे पैरे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर या मैदानाचं समालोचन रणजित बनसोडे असतील, सुनील मोरे सरकार असतील, जी समालोचनची संघटना आहे, प्रतापतात्या झांजुरे असतील, हे सर्वजण समालोचनचं काम करणार आहेत। धनावडे बापू कोरेगाव हे झेंडापंचाचं काम करणार आहेत। अतिशय भव्य दिव्य असं 120 गटाचं मैदान पार पडणार आहे, आणि सकाळी हे मैदान 7 वाजता सुरू होणार आहे। या मैदानाचा पल्ला तर तुम्हाला माहितच आहे, जे पुसेगावचं पहिलं मैदान आहे, जवळजवळ पहिलं अगोदरपासून मैदान पार पडतंय, त्या मैदानावरच हे मैदान पार पडणार आहे। तर अतिशय पारदर्शक मैदान पार पडतात, बॅरिकेडची देखील सुविधा अतिशय चांगल्या। तर चला तर पाहूया या मैदानातील प्रमुख पैरे, प्रमुख 20 नंदींचे पैरे आज या व्हिडिओच्या माध्यमातून, आणि संपूर्ण महाराष्ट्रातून नंदी यासाठी धावण्यासाठी येणार आहेत। तर संपूर्ण महाराष्ट्रात जुन्यापासून ते नव्यापर्यंत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पैरे पाहणार आहोत। तर सगळ्यात पहिला पाहणार आहोत तो म्हणजे जे स्वर्गवासी निंबाळकर सरांचं काळीज अभिजित भैया पवार यांचं, ते म्हणजे वेगाचा शेवट सर्जा। तर आता पाहायला गेलं तर थोडासा त्याचा बॅड लक चालू आहे, पण तुम्हाला देखील माहिती आहे सर्जाचं कमबॅक कसं असतं, आणि सर्जा दाखवून देतो, तोंडाला देखील निकाल घेत असतो, पण थोडंसं बॅड लक चालू असल्यामुळे नक्कीच पुसेगावमध्ये देखील कमबॅक करेल असे जे सर्जा प्रेमीत यांच्याकडून देखील आशा बळगुया, सर्वांकडून आशा बळगुया। तर सर्जाचा पैरा असणार ते म्हणजे इकडे वाटेगावकरांचा यशवंत रामभाऊ जोशी यांचा बादल। मित्रांनो, सर्जा आणि बादल ही देखील गाडी कशी पळते हे तुम्हाला तर माहितीच आहे। पाठीमागच्या 2 ते 4 मैदानामध्ये यांच्या प्रथम क्रमांकाचा मान या बैलजोडीवरती, तर ही अतिशय चांगले पुसेगावच्या मैदानामध्ये नाव करेल, गुलालसाठी प्राप्त होईल, हीच आपण शुभेच्छा देऊया। तर दुसऱ्या क्रमांकाचा पैरा असणार तो म्हणजे उर्मिला माणिकशेठ गायकवाड यांचा घरचाच त्यांचं काळीज, ते म्हणजे अर्जुन। तर अर्जुनचा पैरा असू शकतो तो म्हणजे दीपक शेठ पाटील, कानाशेठ पाटील यांचा महबूब, ज्याला आपण शॉर्ट गन मानलं जातं। तर मित्रांनो, महबूब देखील पाहिला असेल, महबूबला कसा स्पीड आहे, नंतर अर्जुनला देखील कसा स्पीड आहे। अर्जुन आणि महबूब ही जोडी एकत्र आली तर नक्कीच पुसेगावच्या मैदानामध्ये नक्कीच काहीतरी वेगळी कमाल करू शकतात। मित्रांनो, ह्या जोडीला गुलाल भेटेल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। तर दुसरा आपण तिसऱ्या नंबरचा पैरा पाहणार तो म्हणजे ज्याला आपण चटणी भाकरीचा पैलवान समजला जातो, त्याचा सुद्धा आता पाहायला गेलं तर थोडासा संघर्षाचा काळ सुरू आहे। तर नक्कीच घरनिकीचा राजा देखील त्याच्या पूर्ण जोशामध्ये आल्यानंतर, ज्यावेळेस त्याचा वाईट काळ संपल्यानंतर चांगलाच कमबॅक करू शकतो। तर त्याचा पैरा असू शकतो तो म्हणजे MM नानाच्या राजासोबत। ज्यावेळेस राजाचा साज एकत्र आला, त्यावेळेस जे महाराष्ट्र केसरी कोळ्याचं मैदान पार पडलं, तिथे देखील गाडी थोडीशी फॉल झाली, नाहीतर 1 नंबरला गाडी उतरली। अतिशय चांगल्या प्रकारे कोळ्याच्या मैदानामध्ये ही बैलजोडी देखील धावली होती। तर नक्कीच राजा साज पळाला, या मैदानामध्ये कसा पळेल काय वाटेल, नक्कीच आपल्याला चटणी भाकरीचा पैलवान देखील अतिशय चांगल्या प्रकारे धावतो, आणि MM नानाचा राजा देखील अतिशय चांगल्या प्रकारे धावतो। तर आपण 4 नंबरचा पैरा पाहणार जो म्हणजे ज्याचं वडकीचं मैदान गाजवलं, तो म्हणजे आपला नवीन साज जे आदत वासरे, तो म्हणजे पाहायला गेलं तर हॉटेल सागर नातेपुते यांचा सचिन, आणि त्याच्यासोबत असणारा तो म्हणजे श्रीनाथ ज्वेलर्स यांचा लक्षा। जो बैलजोड तसाच पळा होता, तोच बैलजोडमध्ये पुसेगावच्या मैदानामध्ये धावण्याची शक्यता दाट आहे। मित्रांनो, हा बैलजोड देखील धावणार आहे। नंतर आपण 5 नंबरचा पैरा पाहणार तो म्हणजे ज्याला आपण सातारा जिल्ह्याची आन बान शान समजला जातो, तो म्हणजे साताऱ्याचा हरिण, तो म्हणजे अक्षय शेठ मोरे यांचा बलमा। तर अनेक लोकांना माहित होतं सातारा जिल्ह्याची आन बान शान असतो तो म्हणजे आता बलमा कोणाबरोबर धावणार। तर बलमाचा पैरा असणारा तो म्हणजे जे आपला दादा पक्ष आहे, तुषार घोरपडे बावड्यांच्या दावणीलाच आपला बलमा देखील असतो, आणि घरचा साज त्या देखील या मैदानामध्ये धावण्याची शक्यता आहे। 10 पक्ष आणि बलमा या मैदानात धावण्याची शक्यता आहे। नंतर आपण 6 नंबरचा पैरा पाहणार तो म्हणजे पंढरीनाथ फडके
यांचा आता नाव चालू होते, ज्यांचं हे चालू होते तो म्हणजे आणि टॉपला नंदी पळतो तो म्हणजे दादा सरकार यांचा म्हणजे सर्जा. मित्रांनो सर्जा पाहायला गेलं तर अतिशय टॉपचा नंदी धावत आहे सध्या पाहायला गेलं तर. आपल्याला पाहायला गेलं तर लखनभर सुद्धा मायनीच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी, श्रीनाथ केसरीमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासुरसोबत देखील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी. तर जवळ कालच पाहायला गेलं तर चिमण्यासोबत धावला, तिथे सिद्धू सुद्धा प्रथम क्रमांकाचा मानकरी. नंतर चिक्यासोबत धावला, तिथं सुद्धा प्रथम क्रमांकाचा मानकरी. अतिशय टॉप वनला पळणारा सर्जा. तर सर्जा कोणासोबत पळू शकतो, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन. तर सर्जा आणि संभाजीनगरकरांचा लखन या मैदानात धावली तर ही गाडी कितव्या क्रमांकाचे मानकरी होईल, ह्या गाडीला गुलाल प्राप्त होईल का, ही गाडी कितवा क्रमांक करेल, नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बसून नोंदवा. तर आपण 7 नंबरचा पैरा पाहतो, तो म्हणजे ज्यांनी 2 ते 3 वर्ष एक काळ गाजून ठेवला होता, तो म्हणजे सर्वांचा लाडका म्हणजे बदलापूरकरांचा, तो म्हणजे किरण शेठ राऊत यांचा बदलापूरकरांचा भारत. 7007 भारत. भारत कोणाबरोबर राहणार आहे, तुमच्या ह्याच्यामध्ये एक प्रश्न पडला असेल. भारत सुद्धा या मैदानामध्ये पुसेगावच्या मैदानामध्ये येणार आहे. तर भारतचा पैरा असणार आहे, त्यांचाच घरचा साज तो म्हणजे जलवा आणि भारत या मैदानामध्ये धावण्यासाठी येणार आहेत. तर मित्रांनो भारतने देखील कमबॅक केला तर नक्कीच ही जोडी देखील गुलाबात राहू शकते. तर मित्रांनो 8 नंबरचा पैरा पडणारा तो म्हणजे उमेश शेठ हरपळे यांचा कळंबीकरांचा शंभू. शंभू कोणासोबत धावतोय, तो म्हणजे मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताच 81 रायफल. ही गाडी देखील कितेंद्र वेळे एकत्र धावलेली आहे आणि नक्कीच गुलालासाठी पात्र देखील ठरलेले आहे. मित्रांनो 81 रायफल आणि शंभू ही एकत्र गाडी धावण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपण 9व्या नंबरचा पैरा पाहतो, तो म्हणजे दोर्लीकरांचा हेमंत शेठ फुलोरीकरांचा 2024 प्रथम क्रमांकाचा मानकरी 722 हारण्या. तर मित्रांनो 722 हारण्या कोणासोबत धावतोय, ते धावतोय म्हणजे आरोही पंकज घाटगे यांच्यासोबत, ते म्हणजे रायफल सोबत धावते. जे पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली होती, ते म्हणजे 722 हारण्या आणि आपल्याला आरोही पंकज घाटगे शिरसवडीकरांची रायफल. ही गाडी पेडगावमध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली होती. तोच बैलजोड मित्रांनो जे पुसेगावला 16 डिसेंबरला मैदान होणार आहे, त्या मैदानामध्ये धावण्याची शक्यता आहे. त्यानंतर 10व्या नंबरचा पैरा पाहतोय, तो म्हणजे मैब्या. मित्रांनो मैब्यान देखील वडकीच्या मैदानात तुम्ही पाहिले देखील असेल, अतिशय चांगल्या प्रकारे हा मैब्या देखील धावलेला आहे. तर मैब्याचा पैरा कोणासोबत असू द्या, तर मैब्याचा पैरा जो वडकीच्या मैदानात बैलजोड पळतात तोच बैलजोड पुसेगावच्या मैदानामध्ये धावण्याची शक्यता जास्त आहे, तो म्हणजे सर्जा. जे श्रीनाथ केसरीमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी, वडकीच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. मैब्या आणि सर्जा ही गाडी देखील राहणार आहे आणि ही बैलजोडी गुलालात राहील का, तुम्हाला काय वाटते, महिला पुसेगावच्या मैदानात कसा पळेल, नक्की तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. त्यानंतर आपल्याला प्रत्येक बैलगाडी मालकांना जे बैलगाडी जुने स्वीकून आहेत, जे संपूर्ण महाराष्ट्रावर त्याचे फॅन आहेत, तो म्हणजे जवळजवळ 3 वर्ष त्यानं काळ गाजवला होता, तो म्हणजे सुंदर सुभाष तात्या मंगळा यांचा सुंदर उर्फ बॉस. मित्रांनो बॉस सुद्धा या पुसेगावच्या मैदानासाठी पुसेगाव मैदान गाजवण्यासाठी येणार आहे. जवळजवळ 10 ते 12 वर्ष झालं हे मैदान गाजवत आहे आणि नक्कीच आपला सुंदर आणि बॉस देखील नक्कीच आपला वेगळी चुनक दाखवून देऊ शकतो. तर मित्रांनो सुंदर तुम्हाला माहित आहे सुंदरच्या मध्ये काय धमक आहे. तर मित्रांनो सुंदरचा धावतोय तो म्हणजे हेदुटणीकरांचा जो मुंबईकरांचा बैल आहे, सुंदरचा बैलजोड पुसेगावच्या मैदानामध्ये धावण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपण 12 नंबरचा पैरा पाहतोय, तो म्हणजे आपल्याला शाकीरबाई पटेल यांचा राजा कोणासोबत धावतोय, तो म्हणजे जो मथुरभर श्रीनाथ केसरीमध्ये धावला होता, तो म्हणजे पुष्पराज आणि शाकीरबाई यांचा राजा धावण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपल्याला पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेलचा आता पाहायला गेलं तर वडके मैदान देखील हार पत्करू लागली, त्याचा सुद्धा थोडासा संघर्षाचा काळ आहे. कॉकटेलनं ज्यावेळी काळ गाजवलाय त्याने देखील इतिहास रचून ठेवलेला आहे. तर कॉकटेल कोणाबरोबर होतोय, तो म्हणजे आनंद तारेकर यांचं वादळ या मैदानात होतोय, तो म्हणजे कॉकटेल सोबत वादळ धावण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपल्याला 14 नंबरचा पैरा पाहणारा तो म्हणजे बब्या सागरशेठ कटरे यांचा घाणनकरांचा बब्या कोणासोबत धावतोय, तो म्हणजे जो सासवडकरांचा बादल आणि बब्या या बैलजोड ह्याच्या अगोदर सुद्धा अनेक वेळा पळलेला आहे आणि बादल आणि बब्या पळण्याची शक्यता जास्त आहे. त्यानंतर आपण 15 नंबरचा पैरा पाहतोय, तो म्हणजे मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा कोणासोबत धावतोय, तो म्हणजे आपल्याला पहिला उर्मिला माणिकशेठ गायकवाड यांचा राजा याच्यासोबत धावतोय. त्यानंतर आपण 16 नंबरचा पैरा पाहतोय, तो म्हणजे रैना किरणाप्पा यांचा कालगाव यांचा रैना कोणासोबत धावतोय, जे माळशिरस मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोड ठरली होती, तो म्हणजे सावकार आणि रैना पुसेगावच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये धावण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपण 17 नंबरचा पैरा पाहतोय, तो म्हणजे चिमण्या कोणासोबत धावतोय, तर चिमण्या धावतोय तो म्हणजे शेवाळा अभयांचा पाखऱ्यासोबत या मैदानात धावण्याची शक्यता दाट आहे. त्यानंतर आपण 19 नंबरला जे बैलगाडी क्षेत्रातला बिनजोडचा बादशाह, जे वडकीच्या मैदानामध्ये आदत वासराने पराभव पत्करला तरी नक्कीच आपल्या मालकासाठी पुसेगावच्या मैदानामध्ये नक्कीच कमबॅक करू शकतो. तर आपल्या मथुरचा पैरा सगळ्यांनाच माहित आहे,
तो म्हणजे घोडकरांचा सर्जा. मित्रांनो, घोडकरांचा सर्जा आणि मथुर या मैदानामध्ये धावण्याची शक्यता दाट आहे. त्यानंतर आपल्याला 20 नंबरचा पैरा तो म्हणजे आपल्या सर्वांचा बैलगाडी क्षेत्रातला चाहता वर्ग, ज्यानं बैलगाडी क्षेत्रावर अधिराज्य गाजवलं. ज्यावेळेस जवळजवळ 5 वर्ष हा नंदी धावतो आणि प्रत्येक बैलगाडी मालकाच्या बैलगाडी प्रेक्षकांच्या जीवावर अधिराज्य गाजवला, तो म्हणजे सर्वांचा दोषम हिंद केसरी बकासूर. बकासूर कोणासोबत धावतोय? तो म्हणजे कारुंडेकरांच्या चिक्यासोबत धावण्याची शक्यता दाट आहे. मित्रांनो, हे होते महत्त्वाचे पैरे. हे मित्र पैरे आवडले असेल, हा व्हिडिओ आवडला असेल, जास्तीत लाईक करण्याचा प्रयत्न करा, दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.